हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आहे महाशिवरात्र, तर तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि महाशिवरात्र निमित्त मी आज आलेली आहे श्री क्षेत्र रामेश्वर महादेव देवस्थान उद्धर, तिथे मी दर्शनासाठी आलेली आहे महादेवांच्या। आणि तुम्हाला मी दाखवणार आहे, मी पण पहिल्यांदाच आलेली आहे इथे, म्हणजे खूप वर्षांनी आली आहे। लहान असताना पप्पा आमचे घेऊन यायचे आम्हाला इकडे, बट आज खूप वर्षांनी मी स्वतः आलेली आहे। सो तुम्हाला मी दाखवणार आहे मंदिर आणि दर्शन सुद्धा घेणार आहे महादेवांचं। या माईक मध्ये तुझी नेहमीच गडबड असते, गोंधळ असते काय? काय मंदिरातच जायचं ना पहिला? काय सॉरी फोटो काढत बसू ना बाबू। खूप ताण लागलेली आहे, बेकार ताण लागली आहे। बँगल आणि हे पण घेतलंय, म्हणजे हे भाच्यांसाठी घेतलंय आणि हे माझ्यासाठी घेतलंय। माझ्या फुटल्या सगळ्या बँगल्स म्हणून डझन भर। याला माच बोलतात, माझ्यावर ठेवलेले पेंडे असं बोलतात। तर आम्ही उद्धरला दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे वरती पण एक श्री महादेवांचं मंदिर आहे, तर आता आम्ही तिकडे चाललोय दर्शनासाठी। खूप वरती आलोय, म्हणजे बघू शकता खूप जास्त वरती आलेलो आहोत आणि इकडे छान मंदिर आहे, तर तिथे पण दर्शन घेणार आहोत आम्ही आता।
बघा किती छान क्लायमेट वाटतो यार बाहेर. बापरे, एवढ्या खालून आलो आपण. तो काय वडाचा झाड, तो आता मी घेतला शूट्याचा तो. शूटिंग चालू आहे ना. श्री क्षेत्र रामेश्वर महादेव देवस्थान कुठे आहे? नवीन बांधलंय ना मंदिर वाटतंय मला. छान वाटतं एकदम. मेहनत करून आलो पुन्हा सक्सेस मध्ये. झाड मस्त वाटतंय बघ. कसलं झाड आहे? हा, मग इकडे पावसाळी सगळं पाणी येत असेल ना. खूप सारी धूळ, खूप म्हणजे वरती येताना अजून तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे वाटतं, तर त्याच्यामुळे इतकी सारी धूळ होती ना, सगळी डस्ट बसली अंगावर. हे मध्यभागी का नाही बसायचंय? गणपती जास्त करते का? मस्त वाटतंय बघा. म्हणजे बघू शकताय तुम्ही, असं खूप जुन्या पद्धतीचं अजूनही आपल्या म्हणजे आपल्या कोकण साईडला किंवा आपल्या इकडच्या ठिकाणी असे जुन्या प्रकारचे मंदिरं वगैरे अजूनही खूप आहेत. आणि त्यांना बघून लिटरली खूप छान वाटतं, म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. कारण की सहसा असे जुन्या प्रकारचे मंदिरं कुठे पाहायला नाही मिळत, आणि असं काहीतरी स्ट्रक्चर बघून खूप प्रसन्न वाटतं नेहमीच. सो मला सुद्धा खूप छान वाटतंय. एकतर मला असं 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 जुनं पद्धत वगैरे खूप जास्त आवडते, आणि हे बघून सगळं आणखीन खूप छान वाटलेलं आहे. एक काय 1665ला हे बांधलेलं आहे. 1665ला हे मंदिर बांधलेलं आहे. तेव्हाचं मंदिर आहे काय? म्हणजे हे जे मंदिर आहे ना महादेवांचं, ते 1665 सालचं मंदिर आहे हे. म्हणजे तेव्हाचं हे बांधकाम आहे एकदम. असं बघू शकता बांधकाम वगैरे, पण खूप जुनं बांधकाम आहे हे बघा. मस्त वाटतं ना. जसं मला आवडतं तसं प्लेस आहे मुळात हे. काय आहे? पायऱ्या बघा कशा मस्त आहेत, जुन्या जुन्या आहेत.
नाही म्हणजे घ्या, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. मी तर 10 मिनिटच्या खालचे घेणारच नाहीये, मोठेवालेच घेणार आहे सगळे. आता बोल म्हणजे कधी बोलू. शाण्या डायलॉग संपल्यावर व्हिडिओ स्टार्ट करतोय. आज आड मला आवडला, त्याच्यावर डेकोरेशन साठी चांगलं आहे काहीतरी. मी काहीतरी डेकोरेशनचं करू शकते. हे काय इथेच अरे इथेच मंदिर आहे ते बघा. छान वाटतंय. क्लायमॅट मला आवडला, खूप सारा आवडला. आणि सीतामाताचं मंदिर असं म्हणतात, तिथे आम्ही चाललो आहे. तिथे बघूनच आम्हाला कळेल नक्की तिथे काय. दम लागला आता मला. एवढं चालली तर दम लागला. हे बघ संध्याकाळच्या वेळेस छान वाटत असेल ना इथे. दमली दमली खरंच. पडू काय मी. चला निघूयात ना आता. कुठे जायचं नाही आहे अजून. चलो गाईज, आता आम्ही निघतोय घरी जायला. म्हणजे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आधी आम्ही उद्दरला दर्शन घेतलं, म्हणजे श्री महादेवांचं उद्दरला दर्शन घेतलं. आणि त्यांचंच आणखीन एक मंदिर आहे इथे वरती, सो तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर इथे सीतामाताचं मंदिर खूप भारी वाटतंय. खरं तर माझी पहिलीच वेळ होती, म्हणजे मी इकडे कधी आले नव्हते. इकडे म्हणजे एवढ्या वरती वगैरे कधी नव्हतं, मी पाहिलंच नव्हतं हे प्लेस. पण खूप छान वाटतंय. अँड भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण काळजी घ्या आणि आठवणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.